नमस्कार. उपनिषदांची तोंडओळख भाग 18. केनोपनिषदाचा शेवटचा म्हणजे 20वा मंत्र आपण आता पाहणार आहोत. तो असा: उपनिषदं भो ब्रूहिती उक्ता ते उपनिषद ब्राह्मी वावते उपनिषदम अब्रुमेती तस्यै तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानि सत्यमायतनम् यो वा एतामेतद्वेद अपहत्य पाप्मानम् अनन्ते स्वर्गे लोके जेये प्रतितिष्ठती. आता या पहिल्या श्लोकाचा अर्थ बघूया. शिष्य आपल्या गुरूंना सांगत आहे, अहो गुरुजी, उपनिषद म्हणजे ब्रह्मरहस्य सांगा ना. उपनिषदम भो ब्रूहिती असं शिष्य म्हणतोय. त्याच्यावर गुरुजी म्हणतात, अरे आत्ताच तर सांगितले की तुला उपनिषद, उक्ता ते उपनिषद, ब्रह्मवस्तूचे रहस्य तर सांगितले की आत्तापर्यंत. म्हणजे त्या शिष्याला काही कळलेच नव्हते. तर आता या श्लोकाचा विस्तृत जरा अर्थ बघूया. या एकूण संवादावरून असं लक्षात येतं की एकतर शिष्याच्या मनाचा गोंधळ उडालाय. त्याला ते उपनिषद गुरुजींनी आत्तापर्यंत सांगितलेलं नीटसं समजलं नाही, किंवा त्याला ब्रह्मवस्तूबद्दल आणखीन काही जाणून घ्यायचे आहे. म्हणून तो गुरुजींना उपनिषद सांगा की असे म्हणत आहे. हे म्हणजे सगळे रामायण सांगून झाल्यावर रामाची सीता कोण असे विचारण्यासारखेच दिसते. पण यातून एक बोध घेता येतो की मनुष्याची कोणत्याही गोष्टीत फार वेळ एकाग्रता टिकून राहत नाही. त्याचे मन सतत भरकटते. त्यामुळे पुढे काय चालले आहे यावर त्याचे लक्ष राहत नाही, आणि जो बोध व्हायचा तो होत नाही, जसा या शिष्याला झाला नाही. असेच या शिष्याचे झाल्यामुळे तो गुरुजींना उपनिषद सांगा की असे पुन्हा पुन्हा म्हणत आहे. वास्तविक त्या शिष्याची जी परिस्थिती आहे ती प्रातिनिधिक आहे. आपणा सर्वांचेही असेच होते. पण त्या ऋषींनी त्या शिष्याला पुन्हा सगळे काही समजावून सांगितले आणि सार म्हणून मंत्राचा पुढचा भाग ऐकवला. ते म्हणतात, तस्यै तपोदमः कर्मेति प्रतिष्ठा वेदाः सर्वांगानि सत्यमायतनः. ते ऋषी शिष्याला म्हणाले, अरे तप, दम म्हणजे इंद्रिय दमन, आणि कर्म हा त्या ब्रह्मवस्तूचा आधार आहे. वेदांचे 4 खांब आणि सत्याची बैठक हे त्याचे सदन किंवा देव्हार आहे. हा जरा श्लोकाचा शब्दशः अर्थ. तप, दम, कर्म यांचा आता जरा विस्तृत अर्थ पाहूया. तप करणे याचा अर्थ आपण सामान्यपणे असा समजतो की 12 वर्षे उपवास वगैरे करून एका पायावर उभे राहून थंडी, वारा, ऊन, पाऊस सहन करत विशिष्ट देवाची उपासना किंवा आराधना करणे, शारीरिक कष्ट सहन करणे, हे म्हणजे तप. पण इथे तप याचा तो अर्थ नाही. तप या मूळ धातूचा अर्थ तापणे, ताप सहन करणे असा आहे. आणि हा ताप म्हणजे कष्ट. ब्रह्मवस्तूच्या प्राप्तीसाठी शारीरिक, मानसिक, बौद्धिक पातळीवर घेतलेले कष्ट म्हणजे तप. किंवा आपल्यामध्ये असणारे हिणकस, चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी या जाळून टाकणे म्हणजे तप होय. आता दम म्हणजे काय ते पाहू. दम याचा अर्थ इंद्रियांचे दमन किंवा इंद्रिय निग्रह. ब्रह्मवस्तूचे चिंतन करताना इंद्रियांकडून विषयांचे चिंतन होऊ लागले, तहानभुकेकडेच लक्ष जाऊ लागले, किंवा कानाला मधुर संगीतच ऐकावेसे वाटू लागले, तर ते घातक ठरेल. मग ब्रह्मविद्याची प्राप्ती कुठली? ब्रह्मविद्याच्या प्राप्तीत अडथळा येईल. त्यामुळे म्हणून तप, दम हे ब्रह्मप्राप्तीसाठी आधारभूत आहेत असे ऋषी म्हणतात. तिसरी गोष्ट म्हणजे कर्म. ब्रह्मप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न म्हणजे कर्म. आणि व्यवहारात सुद्धा तुम्ही कसे कर्म करता यावरूनच तुमची वृत्ती किती ब्रह्ममय झाली आहे याची परीक्षा होत असते. याच मंत्रात पुढे ऋषी म्हणतात, वेदाः सर्वांगानी सत्यमायतनम. आयतन म्हणजे घर. म्हणजे वेदांचा सर्वंकष अभ्यास आणि सत्य
हे तर त्या ब्रह्मविद्येचे घरच होय. सत्य हेच त्या परमतत्वाचे निवासस्थान आहे. आता पुढचा आणि शेवटचा मंत्र पाहूया. यो वा एतामेवं वेद अपहत्य पापमानम अनंते स्वर्गे लोके जेये प्रतितिष्ठती प्रतितिष्ठती. या मंत्राचा अर्थ सोपाच आहे. तो असा: जो कोणी म्हणजे साधक किंवा शिष्य या ब्रह्मविद्येला वर सांगितल्याप्रमाणे जाणतो, समजून घेतो, त्याच्या पापांचा निरास होतो. अपहत्य पापमानम म्हटले, निरास होतो आणि त्याला उत्तम गती मिळते. इथे अनंते स्वर्गे लोके असे शब्द वापरले आहेत. पण इथे स्वर्ग या शब्दाचा अर्थ आपल्याला वाटतो तसा नेहमीसारखा नाही आहे. म्हणजे अमृत प्राशन करीत, सुखोपभोग घेत, आराम करीत राहणे म्हणजे स्वर्गसुख, असा इथे ऋषींना स्वर्ग या शब्दाचा अर्थ अभिप्रेत नाही आहे. तर मोक्ष, जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका असा त्याचा अर्थ घ्यावा, किंवा आनंदमय स्थिती कायमची असा अर्थ घ्यावा. स्वर्गसुख त्याला म्हणावं, आनंदमय स्थितीला. थोडक्यात या उपनिषदामध्ये वर्णन केलेली ब्रह्मविद्या जो कोणी आत्मसात करेल तो मोक्षाप्रत जाईल, असेच या उपनिषदकारांना म्हणायचे आहे. इथे हे केनोपनिषद संपते. आता आपण या उपनिषदाचा अगदी थोडक्यात सारांश बघूया. केनोपनिषद यातील केन या नावातच सगळा अर्थ दडलेला आहे. कोणी, कोण, कोणाच्या इच्छेने, कोणाच्या योजनेने हे विश्व चालते, असा शिष्याचा प्रश्न आहे. त्यावर ऋषींनी ते ब्रह्मच सर्व काही करते असे सांगून ते ब्रह्म अविदिताहून पलीकडे, म्हणजे शब्दांच्या आवाक्यात न येणारे असे आहे. शिवाय पुढे ऋषी म्हणतात, आम्हाला ते समजले आहे असेही नाही आणि मुळीच समजले नाही असेही काही म्हणता येत नाही. सर्व गोष्टी ज्याच्यामुळे कार्यान्वित होतात ते ब्रह्म आहे असे तू जाण. हे ब्रह्म नव्हे की ज्या ज्या गोष्टींची तुम्ही उपासना करता, तर या सर्व गोष्टी चालवणारे ते ब्रह्म होय. आणि ते ब्रह्म जाणणारा अमृतत्वालाच जाऊन मिळतो. ती ब्रह्मविद्या स्वप्रयत्नाने, स्वपराक्रमाने स्वतःच या इहलोकीच मिळवायची असते, या देहाकडूनच मिळवायची असते. यावर ऋषींनी शिष्याला एक कथा सांगितली. एकदा युद्धामध्ये देवांना मोठा विजय मिळाला. त्यामुळे देवांना आम्हीच कोणते महान असा अहंकार, गर्व झाला. वास्तविक हा विजय ब्रह्मशक्तीमुळे त्यांना मिळाला होता. म्हणून मग ब्रह्माने किंवा त्या ब्रह्मवस्तूने त्यांचे गर्वहरण करायचे ठरवले आणि ते यक्षरूपात किंवा तेजरूपात देवांपुढे प्रकट झाले. अग्नी, वायू यांनी ते जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यात यश आले नाही. त्या ब्रह्माने टाकलेली गवताची काडी ना अग्नी जाळू शकला, ना वायू तिला उडवून लावू शकला. मग इंद्राने प्रयत्न करताच ते ब्रह्म अंतर्धान पावले आणि मग त्या जागी प्रगट झालेल्या उमेने ते ब्रह्म आहे असे सांगून ब्रह्म म्हणजे काय हे इंद्राला समजावून दिले. देवांचे अशा रीतीने गर्वहरण झाले. मग ऋषींनी शिष्याला त्या ब्रह्मवस्तूची थोडक्यात कल्पना दिली. विद्युल्लतेसारखे निमिषार्धात त्या ब्रह्मवस्तूचे ज्ञान होते. पण त्यासाठी आधी अधिदैव, अध्यात्म आणि तद्वन या स्वरूपात त्याचे चिंतन घडायला हवे. आणि असा परिपूर्ण साधक मग सर्वांना हवा हवासा वाटतो असेही सांगितले. तरीही शिष्याने उपनिषद सांगा ना असे शेवटी म्हटल्यावर, अरे सांगितले की, ब्रह्माविषयीच तर आत्तापर्यंत चर्चा केली, सांगितले उपनिषद तुला. तरीही शिष्याची इच्छा ऐकून पुन्हा थोडक्यात त्यांनी असे सांगितले की ती ब्रह्मवस्तू मिळवायची असेल किंवा तिची ओळख करून घ्यायची असेल तर तप, इंद्रिय दमन आणि कर्म ही 3 अंगे अंगीकारली पाहिजेत. तोच त्याचा आधार आहे. आणि वेदांचे तत्त्वज्ञान आणि सत्य यांच्या देव्हाऱ्यातच ते राहते. ती ब्रह्मवस्तू त्या सत्याच्या देव्हाऱ्यातच राहते. तिथेच त्याची प्रतिष्ठापना असते. असे जो समजून घेईल, ती ब्रह्मवस्तू अशा प्रकारे जो जाणेल, त्याला श्रेष्ठतर लोकी जाता येईल किंवा मोक्ष प्राप्त होईल, असे उपनिषदकार म्हणतात.
असा हा केनोपनिषदांचा सारांश आपण पाहिला. आता आपण कठोपनिषदाला सुरुवात करणार आहोत. ती सुरुवात करूया पुढच्या भागापासून. हरिओम तत्सत. भाग 18 समाप्त.